तर गडकरी यांनी काही वेळापूर्वीच कुटुंबियांसह मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला। आपण 101% विजय होऊ, ऐतिहासिक विजय असेल, मोठ्या फरकाने आपण विजय नोंदवू असं देखील नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील आता मतदान केलेलं आहे। तर भाजपचे उमेदवार असलेले अशोक नेते, गडचिरोली चिमूरचे हे उमेदवार, ते देखील आता मतदानासाठी निघालेले आहेत। तत्पूर्वी कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं। एसडीओचं म्हणणं आहे की उपविभागीय अधिकाऱ्याचं ज्यावेळेस लाईट ऑफ होतो त्यावेळेस तो मतदान झालेला आहे आणि कट होताना ते दिसत नाही, पण तो मतदानाची स्लिप ज्याला आपण मतदान करतो ती स्लिप दिसली की लाईट ऑफ झाल्याबरोबर तो कट होऊन खाली पडतो, आपल्याला दिसत नाही असं त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे। त्यामुळं मग आम्ही पुन्हा 2-3 मतदान करून बघितलं आमच्या इतरांनी पण, जे लाईनीत मतदान होते त्यातून जरा समाधान आहे की ठीक आहे, आपण आता त्यावर फार काही आक्षेप घेण्यासारखं नाही असं। म्हणजे कुण्या व्यक्तीसाठी नाही, तर हा आपला मतदान देशासाठी आहे, देश मजबूतीसाठी आहे आणि या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी, या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी, या देशातील सर्वोच्च असं तो संविधान आहे, संविधानाच्या रक्षणासाठी आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताचं संविधानिक जे अधिकार त्या माणसाला मिळाले, जे घटनेने दिले, त्या अधिकाराचं संरक्षण होण्यासाठी आपलं मत दिलं पाहिजे। आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर आपल्याला जे काही अधिकार मिळाले त्या अधिकाराचं हनन होऊ नये आणि कोणी करता कामा नये। ज्यामध्ये त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे, व्यक्त होण्याचा अधिकार आहे, त्यांना लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे, यावर जर कोणी त्या स्वातंत्र्यावर घाला घालत असेल तर तशा विचाराला थारा देऊ नये असं आमचं स्पष्ट मत आहे। हा देश टिकावा, लोकशाहीवर टिकावा, संविधानावर देश चालावा आणि या देशातील सर्वसामान्यांचं हित जोपासलं जावं, त्याचं संरक्षण केलं जावं, यासाठी हे मत अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण हे देशाची सरकार आपण निवडतो आणि देशाचं सरकार असल्यामुळे